नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण आर-आर-बी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती 2025 मित्रांनो 24 डिसेंबर 2025 म्हणजेच आज रोजी जो काही झालेला पेपर आहे, या पेपरमधील आपण जी-के, जी-एस आणि मित्रांनो करंट अफेअर्सवरचे प्रश्न पाहणार आहोत. महत्त्वाचे प्रश्न आहे, कारण आपल्याला या ठिकाणी आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहेत. आणि मित्रांनो, ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर बाकी आहे त्यांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सोबतच तुम्हाला आयडिया येईल प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहेत. मित्रांनो, करंट अफेअर्सवरती जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. त्यासाठी करंट अफेअर्सवरती पण सराव करून जायचा आहे. किती प्रश्नांचे अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येणार आहे आणि सोबतच पेपर पॅटर्न कसा आहे ते आपल्याला या सेशनवरून लक्षात येईल. सोबतच मित्रांनो, प्रश्न आर-आर-बी एन-टी-पी-सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाचे असणार आहे, कारण आपण या ठिकाणी जेवढेही प्रश्न घेतलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जात आहेत ते आपल्याला या ठिकाणी प्रश्नावरून लक्षात येईल. आता बघा, या ठिकाणी पहिलाच प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. दक्षिण मध्य रेल्वेचे म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वे यांचे मुख्यालय कुठे आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला होता. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी, सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ती आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, आता मध्ये विश्लेषणात काय दिलेलं आहे बघा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे. मुख्यालय सिकंदराबाद म्हणजेच तेलंगणा या राज्यामध्ये आहे. मित्रांनो, हे मुख्यालय रेल्वेच्या कामकाजाचे केंद्र असून या रेल्वे क्षेत्रांतर्गत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांचे काही भागात येतात. ओके, आता आणखी आपल्याला महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बघायचा आहे. बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती दिसतंय, मुख्यालय हे कुठे आहे तर सिकंदराबाद, तेलंगणा या ठिकाणी आहे. स्थापना कधी झाली मित्रांनो तर 2 ऑक्टोबर 1966 रोजी झाली आहेत. कार्यक्षेत्र जर विचारलं तर बघा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांचा काही भाग आहे. याच्यानंतर विभाग जर विचारलं तर बघू शकता तुम्ही, सिकंदराबाद, हैदराबाद आणि नांदेड हे त्याचे प्रशासकीय विभाग आहेत. ओके, आणखी पुढे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2 आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. मित्रांनो, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजे शॉर्टमध्ये लक्षात ठेवा ICF हे कोठे आहेत. तर मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, पेरांबूर, चेन्नई या ठिकाणी आहेत. तर आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. विश्लेषणामध्ये बघा, इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजेच ICF ही भारतातील रेल्वेचे डबे बनवणारी एक प्रमुख फॅक्टरी असून ती तामिळनाडूतील चेन्नई या शहरामध्ये आहेत. पेरांबूर या ठिकाणी येथे मित्रांनो भारतीय रेल्वेच्या मालकीची आणि संचालित असलेली ही फॅक्टरी जगातील सर्वात मोठी रेल्वे कोच उत्पादक आहे, जिथे वंदे भारत सारख्या गाड्यांचे डबेही बनवले जातात. हे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आता आपल्याला शॉर्टमध्ये या ठिकाणी मुख्य मुद्दे बघायचा आहे. बघा, याचं स्थान जर विचारलं तर पेरांबूर, चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी आहेत. मालकी जर म्हटलं तर भारतीय रेल्वे. त्याच्यानंतर स्थापना 1955 मध्ये झाली. उत्पादन जर म्हटलं तर ICF डबे, LHB डबे आणि वंदे भारत एक्सप्रेसचे डबे हे या ठिकाणी तयार करते. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे. विंग्स ऑफ फायर पुस्तक हे कोणी लिहिले होते तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, विंग्स ऑफ द फायर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक या ठिकाणी पर्याय बी मध्ये पाहायला मिळते आपल्याला करेक्ट उत्तर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिले होते. ओके, आता यावरचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे की विंग्स ऑफ द फायर हे भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. हे पुस्तक 1999 मध्ये प्रकाशित झाले होते. यात त्यांच्या बालपणापासून ते भारतीय क्षेपणास्त्राच्या कार्यक्रमाच्या यशापर्यंतचा प्रवास वर्णिला आहेत. या पुस्तकाचे सहलेखक अरुण तिवारी हे आहेत. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे, यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह फ्रीमध्ये शिकायचं असेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला डेली बेसिसवरती अशाच पद्धतीने करंट अफेअर्स आणि सामान्य ज्ञान या विषयावरील सखोल विश्लेषणासह तयारी करता येईल. ओके, मग या ठिकाणी आपल्याला
आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल मित्रांनो, तेव्हा तुम्हाला काही सेकंदामध्ये व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण सोबतच मित्रांनो GK GSवरचे आपल्याला या ठिकाणी सखोल विश्लेषणासह तयारी करता येणार आहेत. तर ठीक आहे, त्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला क्लासेसची PDF त्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. तुम्हाला दररोज सखोल विश्लेषणासह तयारी करता येणार आहेत. ओके, यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. लोकसभेचे प्रथम अध्यक्ष हे कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी, GV मावलनकर हे या ठिकाणी लोकसभेचे प्रथम अध्यक्ष होते. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, गणेश वासुदेव मावलनकर हे स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती होते. त्यांचा कार्यकाळ 1952 ते 1956 असा होता. त्यांना प्रेमाने दादासाहेब अशी म्हटले जाई. पंडित नेहरूंनी त्यांना लोकसभेचे जनक म्हणजे फादर ऑफ लोकसभा अशी ही पदवी दिली होती. ओके, महत्त्वाचे मुद्दे आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला. ह्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा काय विचारलं होतं परीक्षेला, तर भारतीय नृत्य मोहिनीअट्टम हे कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय डी असेल, केरळ. ओके, आता यावरचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे की मोहिनीअट्टम हे केरळमधील 2 प्रमुख शास्त्रीय नृत्यांपैकी एक आहे. दुसरी आहे मित्रांनो कथकली. मोहिनी म्हणजेच काय, तर माहेवणारी स्त्री आणि अट्टम म्हणजे नृत्य. हे नृत्य प्रामुख्याने महिलांद्वारे सादर केले जाते. हे भगवान विष्णूच्या मोहिनी रूपांवर आधारित असून यात नाजूक हालचाली आणि लास्य भावनेला महत्त्व असते मित्रांनो. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 6. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. संगणकांमध्ये रॅमचे पूर्ण रूप म्हणजे RAM फुल फॉर्म आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजेच हे रॅमचा फुल फॉर्म आहे, रँडम ॲक्सेस मेमरी. लक्षात ठेवा. याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे. बघा, रॅम ही संगणकाची प्राथमिक मेमरी म्हणजे प्रायमरी मेमरी आहे. ही एक व्होल्टाईल मेमरी आहे. म्हणजेच संगणक बंद केल्यावर यातील काही माहिती पुसली जाते. CPUला सध्या आवश्यक असलेला डेटा जलद गतीने मिळवण्यासाठी रॅमचा वापर होतो. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. काय विचारलं होतं परीक्षेला? बघा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHOचे मुख्यालय कुठे आहेत? जागतिक आरोग्य संघटना WHOचे मुख्यालय कुठे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय सी, जिनेव्हा या ठिकाणी आहेत. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा काय दिलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेची म्हणजे WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. म्हणूनच 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. याचे मुख्यालय आहे मित्रांनो स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार असलेली एक संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 8. बघा काय दिलेला आहे. पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहेत? पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहेत? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी, माउंट एव्हरेस्ट. ठीक आहे, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर असून ते हिमालय पर्वतरांगेत म्हणजेच नेपाळ आणि चीन, तिबेट याच्या सीमेवर स्थित आहे मित्रांनो. यांची उंची 1848.86 मीटर आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा तर तिबेटमध्ये याला चोमोलुंगमा असे म्हणतात. ठीक आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 9. बघा, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय डी, तामिळनाडू. ओके, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा, पोंगल हा जो आहे हा तामिळनाडूतील प्रमुख कापणी सण म्हणजे हार्वेस्ट फेस्टिवल आहे. हा सण सलग 4 दिवस साजरा केला जातो. यात सूर्यदेवाची आणि निसर्गाची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील मकर संक्रांतीच्या काळात
काळातच तामिळनाडूमध्ये हा सण साजरा केला जातो. कोणता? पोंगल हा सण साजरा केला जातो. ठीक आहे, महत्त्वाचे मुद्दे आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा काय विचारलं होतं परीक्षेला, की भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती कोण करते? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी, राष्ट्रपती हे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती करते. तर यावरची जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं. बघा काय दिलेलं आहे, की भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 नुसार भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. कॅगचा कार्यकाळ हे 6 वर्ष किंवा 65 वर्षे यांपैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत असतो. त्यांना सार्वजनिक वित्ताचा रक्षक अशी सुद्धा म्हटली जाते. ठीक आहे, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघा काय विचारलं, की संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली होती. यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये झाली होती. या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मित्रांनो, हे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. ऑप्टिकल फायबर कोणत्या तत्वावर कार्य करते? ऑप्टिकल फायबर हे जे आहे हे कोणत्या तत्वावर कार्य करते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल, पूर्ण आंतरिक परिवर्तन, याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असे लक्षात ठेवायचं आहे. आता यावरचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा ऑप्टिकल फायबर हे पूर्ण आंतरिक परावर्तन या भौतिकशास्त्राच्या तत्वावर आधारित आहे. यामध्ये काचेच्या किंवा प्लास्टिकच्या अत्यंत बारीक तारांमधून प्रकाश संकेताच्या म्हणजे लाईट सिग्नल स्वरूपात माहिती पाठवली जाते. याचा उपयोग इंटरनेट सेवा आणि वैद्यकीय क्षेत्रात एंडोस्कोपीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला? बघा बाबरने भारतात मुघल साम्राज्याचा पाया कोणत्या युद्धात घातला? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी, पानिपतची पहिली लढाई. यामध्ये बाबरने भारतात मुघल साम्राज्याचा पाया या युद्धात घातला होता. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव केला. या विजयामुळे भारतात लोदी घराण्याचा आणि दिल्ली सल्तनतीचा अंत होऊन मुघल साम्राज्याची स्थापना झाली. या युद्धात बाबरने प्रथमच तोफखान्याचा प्रभावी वापर केला होता. हे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न 14वा बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन हे साजरा केला जातो. तर यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा महान भारतीय शास्त्रज्ञ सर CV रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रामन इफेक्ट याचा शोध लावला होता. या शोधाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला? तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो, की कोणत्या क्रिकेट संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 जिंकली आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, झारखंड या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहेत. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा 2025च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या म्हणजे T20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झारखंडने बडोदा संघाचा पराभव करून पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले आहेत. झारखंड संघाचे नेतृत्व ईशान किशन यांनी केले होते. ही स्पर्धा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाची T20 स्पर्धा मानली जाते. हे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 15 प्रश्नाचे अचूक उत्तर द्यायचे होते आणि प्रत्येक प्रश्नाचा आपण
सखोल विश्लेषणासह या ठिकाणी बघितलं आहे मित्रांनो. आपल्या या चॅनलवरती तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती सखोल विश्लेषणासह सराव करता येणार आहे. त्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि सोबतच आपल्या व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी दररोज सखोल विश्लेषणासह सराव करता येईल मित्रांनो. ठीक आहे, तर भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.